आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. गिट्स इन्स्टंट मिक्सेस प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसे मंडळी, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, परीक्षा, होमवर्क या सगळ्या अत्याचारातून एकच वाऱ्याची झुळूक असते आणि ती म्हणजे दोस्ती. म्हणजे वर्गात असलेले आपले दोस्त मंडळी, म्हणजे आपले मनातले विचार डेस्कवर लिहिणारे, डेस्कच्या खाली जाऊन आपला डबा शेअर करणारे, आपल्या टीचर्सना वेगवेगळ्या टोपण नावाने ओळखणारे, त्यानंतर एकत्र मस्ती केली म्हणून एकत्र पट्ट्या खाणारे, हे दोस्त मंडळींना आपल्या आयुष्यावर उपयोगी पडत असतात. हा, तसं मला अगदी लहानपणी, खूपच लहानपणी मला कळलं होतं की आपल्या हातात फारशा गोष्टी नसतात. म्हणजे समजा मी खूप असा अभ्यास करून एखादा निबंध लिहिला तर तो बाईंना आवडेलच याची काही शाश्वती नसते. त्यामुळे मी काही पलट्याच्या मागे लागत नाही. माझ्या हातात काय आहे, दोस्ती जमवणं आणि दोस्ती निभावणं. त्यामुळे कसं आहे की हे दोस्त मंडळींना एकत्र करून त्यांचे अनुभव शेअर करायचे, त्यांच्या गप्पा टप्पा शेअर करायच्या, प्लस त्यांनाही जरा नॉस्टॅल्जिक व्हायला लावायचं. हा या नवीन आमच्या सिरीजचा भाग आहे आणि ह्या सिरीजचं नाव आहे दिल दोस्ती और पेट पूजा. पेट पूजेशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही ना. पेट पूजा घेतली नाही इथे बसूच शकत नाही मी, है ना. म्हणून पेट पूजा मी इन्क्लूड घेतलंय, लपडा नको. तर आज आपल्या या स्टुडिओमध्ये आपल्या या कार्यक्रमात नवीन 6 मैत्रिणी इथे आलेल्या आहेत. आता आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुझं नाव सांग. माझे नाव अनुपमा सांगळे. अनुपमा. अच्छा, तू कुठलं कॉलेज तुझं? आदर्श कॉलेज. आदर्श कॉलेज कुठे आहे ते? बदलापूर. आदर्श कॉलेज बदलापूर. तुझं? माझं नाव अन्नपूर्णा भालेराव. अन्नपूर्णा. अरे नावातच अन्नपूर्णा आहे. बर, तुझं कॉलेज कुठलं? CHM कॉलेज उल्हासनगर. ओके. तुझं नाव? माझं नाव मनाली कदम. मनाली. आणि कॉलेज कुठलं? आदर्श कॉलेज बदलापूर. ओके. आता हा आपला एक ग्रुप झालेला आहे आणि इथे बाजूला अजून एक 3 जणी बसलेले आहेत. तुझं नाव? अंकिता वाळंस. अंकिता. तुझं कॉलेज कुठलं? CHM कॉलेज उल्हासनगर. ओके. तुझं नाव? प्रियांका महेंद्रकर. प्रियांका. आणि तुझं कॉलेज? CHM उल्हासनगर. CHM. तुझं? रुजुता कुलकर्णी. रुजिता. आणि कॉलेज? CHM उल्हासनगर. अच्छा, म्हणजे CHM मध्ये 4 आहे. हो. ओके. आता मला एक सांगा, तुम्ही भेटता कुठे? म्हणजे तुमचा ग्रुप कसा तयार झाला आणि किती वर्ष झाली? आमच्या ग्रुपला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. हो, आम्ही क्लासेस एकत्र जॉईन केले होते. अच्छा, 5 वर्ष एकत्र. म्हणजे कुठल्याही वर्षी दांडी उडाली नाही याचा अर्थ? नाही. सारखा पुढे पुढे जाताय तुम्ही. हो. गुड यार. आता हा TY झाल्यानंतर हा ग्रुप तुमचा फुटणार? चालू राहील. आर यू शुअर? आता खाण्यापिण्याकडे येऊया. तुम्ही 10:30 वाजता तुमचा कॉलेज सुटतं, त्यानंतर क्लास किती वाजता असतो? दुपारी असतो 1 पर्यंत. म्हणजे 10:30 ते 1 तुमचा टीपी चाललेला असतो. त्या टीपी मध्ये काय काय खाता तुम्ही? कॅन्टीन. प्रत्येकाच्या आवडीनुसार. नाही, मग मला एक सांगा, हा टीपीचा जो टाइम आहे तो CH तुमचं कॉलेज आणि दुसरं कुठलं? आदर्श. हे तुम्ही 6 जणी परत एकत्र येऊन टीपी करता का तुमचं तुमच्या कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये एकत्र आणि टाइमपास करतो. संध्याकाळी सगळेजण फ्री होतात ना. ठीक आहे, ठीक आहे. पण तरी पण तुमचं खाणं पिणं वेगवेगळ्या पद्धतीचं होतच असेल. त्या आईने काही काही शिकवलं का तुम्हाला खायला? म्हणजे नाहीतर मला बाकीचं काही डॉक्टर वगैरे बोलून बऱ्याच गोष्टी शिकवल्या. आई भरपूर शिकवेल. तुम्ही शिकलात का? बर, मग आपण आता किचन कडे जाऊया. आणि तुमच्यापैकी कोण बनवणार आहे पहिलं? म्हणजे बनवणार आहे कोण? तुमच्या तिघींच्या ग्रुपमध्ये तू बनवणार आहेस आणि तुमच्या तिघी तू बनवणार आहेस. आता आपण किचन कडे जाऊयास, पण किचन कडे जाण्यापूर्वी आमच्या या कुटुंबात तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि ह्या सिरीजची परंपरा म्हणून एक फ्रेंडशिप बँड असा एक बांधायचा आहे असं ठरलेलं आहे. आणि मलाही आनंद आहे. आणि तुमचा तुम्ही बांधून घ्यायचा, कारण 6 जणांना बांधून बांधले होते.
आता आपण या दोन ग्रुपमध्ये एक छोटासा खेळ खेळणार आहोत. तो खेळ अगदी साधा आहे बरं का. तुमच्या ग्रुपमधून तू आलीस ना प्रियांका, प्रियांका. आणि तुमच्या ग्रुपमधून तू खेळणार आहेस मनाली. ओके, अगदी साधा खेळ आहे. असा हा एक वाटाणा उचलायचा, एका वेळी एकच. हा, दोनदा चालणार. दोनदा नाही, एकच. किती वेळ उचलायला बनणार नाही, पण उचलताना एकच उचलायचा आणि तो तिथे टाकायचा. आणि जो सगळ्यात जास्त वाटाणे एकत्र करेल तो पहिला आपल्याला बनवायचा जिन्नस. सोपं आहे ना? सोपं आहे ना? ओके, चला आपण सुरू करायचं का? 1 मिनिटाचा खेळ आहे हा. ओके, 1 2 3. प्रियांका 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 प्रियांका. लवकर. 30 सेकंद झालेली आहे. मला शेवटची 5 सेकंद. 5 4 लवकर. 2 1 0. बस. बघूया आता काय काय झालंय. पहिल्यांदा आपण मनालीचं बघूया. ओके, 1 2 3 4 19 20 21 22. बरं, आता हिचे बघूया. 1 2 3 4 3 4 7 5 15 16 17 18. 4 कमी पडले आणि 3 बाहेर पडले. अशा प्रकारे मनालीचा ग्रुप जिंकलेला आहे. आणि तुमच्या ग्रुपमध्ये कोण कोण बनवणार आहे? मी तू बनवणार आहेस. आणि काय बनवणार आहेस? मँगलोरियन मटन सुक्का. मँगलोरियन मटन सुक्का. आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. ओके, पण सर मला एक बोलायचंय, म्हणजे काम आहे माझं. काय काम आहे? जे जायचंय मला जरा बाहेर. अरे पण इथे कशासाठी आली मग तू? आहे काम जरा. बरं मग तू पटकन जाऊन ये, आम्ही तोपर्यंत काम सुरू करतो. लवकर ये. अरे बापरे, हे काय माझा वाढदिवस नाहीये. तुमचा नाही, तिचा बर्थडे. माझाच बर्थडे. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अनुपमा. हॅपी बर्थडे टू यू. तर मगाशी झालेल्या छोट्याशा स्पर्धेत तुमचा ग्रुप यशस्वी झालेलं उत्तर देण्यात. त्यामुळे अनुपमा, हात आता बांधायचे नाहीत, हात असं सोडायचे आणि आपल्याला काहीतरी बनवायचंय. काय बनवणार आहेस तू? मँगलोरियन मटन सुक्का. हे कोणी शिकवलं तुला? मम्मीने शिकवलं. मम्मीने शिकवलं. कधी किती वर्ष झाली शिकवून? झाले 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. मग 3-4 महिने तू बनवलंस ना 2-4 हो, वेळा? 2-4 काय वेळा. टेन्शन नको ना. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे काय आहे? ही आहे बेडकी मिरची हा. आणि ही आहे काश्मीरी मिरची. बरं. आहे मटन, सुकं खोबरं, दालचिनी, मिरे पावडर, वेलची, जिरे, मेथीचे दाणे, बडीशेप, खसखस, ही आलं लसूणची पेस्ट आहे, हळद, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितले. आता काय करायचं? पहिल्यांदा आपण मटण घ्यायचं. ओके, ते धुवून घ्यायचं पहिल्यांदा. ओके. त्याच्यानंतर 1 लिटर पाणी तापायला ठेवायचं. ते पाणी उकळल्याच्या नंतर ते मटण त्यात टाकायचं. 1 मिनिट ते चांगलं त्या पाण्यात उकळू द्यायचं. त्याच्यानंतर गॅस बंद करून ते पाण्यातून गाळून घ्यायचं. गाळल्याच्या नंतर ते परत धुवून घ्यायचं आणि मग त्याला ती आपण पेस्ट केलेली आहे ती लावायची आणि 1 तास ठेवायचं. इथपर्यंत पोहोचलेलो म्हणजे धुवून घेतलेलं आहे. धुवून घ्यायचं. आता आपल्याला ते काय काय लावायचं? हळद आणि हळद, तिखट, आलं लसूणची पेस्ट आणि मीठ. ओके, घ्या, लाव. पहिल्यांदा हे काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची. ओके, थोडीशी हळद, तिखट ओके. आणि चवीपुरतं मीठ. की तुला प्रॉम्प्टिंग करते तुला? मीठ घाल, मीठ घाल, मीठ घाल. ओके, आता आपण हे सगळं व्यवस्थित आपल्याला हे सगळं लावून घ्यायचं. हा, लावून घ्यायचं आणि मिक्स करून 1 तास बाजूला ठेवून द्यायचं. ओके, आता 1 तासाची विश्रांती आम्ही काही घेऊ शकत नाही, पण मॅरिनेट केलेलं ऑलरेडी त्यांनी आणलेलं आहे. आपण ते घेऊन आता पुढे जायचं. ओके, हे आपण तयार करून घेतलेलं आहे. ओके, आता इथे तू इथे फ्राय पॅन ठेवलेलं आहेस तापत. त्याचं काय कारण आहे? त्यात काही घालायचं आहे तुला? तेल थोडंसं. तेल थोडंसं
किती घालू बघ? बस बस बस. आता काय करायचं? हा मसाला एकत्र करून यात भाजायचा आहे. दालचिनी, हे काय आहे? ऍक्च्युली आपल्याला मिरे अशी अख्खी पाहिजे, पण ही इथे आपण मिरे पूड वापरली. ओके. थोडीशी खसखस, थोडीशी बडीशोप. मोठ्याने बोला, काय बोलायचं ते. कमीच आहे. बडीशोप बस. हा, वेलची 2 दाणे, ओके. जिरे चिमूट मेथी आणि मेथीचे 1 दाणे. मूठ. नाही, थोडेसे. आता मिरची, या 2 प्रकारच्या मिरची आहेत ना? हो, ही काश्मीरी मिरची. आता त्यात थोडस खोबरं टाकायचं. हे चांगलं परतवून घ्यायचं. मग नंतर गॅस बंद करून त्याचं वाटण करायचं मिक्सरमध्ये. ओके. वाटण करून आणलेलं आहे आम्ही, हुशार आहोत. ठीक. आता काय करायचं मला सांगा. तुम्हाला दोन्ही तयार आहे आपलं. तेल किती? बस बस बस. त्याच्यानंतर मसाला टाकायचा. डाएट कॉन्शियस आहे तुम्ही दोघी? ओके. तिथे पाणी तापत ठेवलेलं आहे, इथे रिकामा हा फ्राईंग पॅन. आता काय करायचं? पॅन मध्ये तेल टाकायचं परत. थोडस जास्त नाही. बस पुरेल. आता काय? मटण परतवून घ्यायचं. बरं, FY/SY/TY म्हणजे आता तुमचं 3रं वर्ष आता सुरू होईल, पण गेल्या 2 वर्षात लक्षात राहिलेला अनुभव काय, किंवा एखादा किस्सा, काही धमाल, कोण कोणाच्या प्रेमात पडलंय, मग ते असं काहीतरी असेल ना यार. ऐसे थोडी होत आहे. आम्ही कोणाच्या प्रेमात नाही पडलो, पण आमच्या भरपूर जण पडले. हो ना. व्हेरी गुड. मग काय तुम्ही हँडल कसं केलं? हँडल केलं सगळ्यांनी एकत्र मिळून हँडल केलं. अच्छा, म्हणजे बकरा. आता हे परतवलेलं मटण पाण्यात टाकून घ्यायचं. आता हे शिजवणार तू? हो. आता झालं का, बघूया का? हो. अरे वा. हो, झालं. आता काय हे ह्याच्यात घालायचं का हे ह्याच्यात? आता मटण ह्याच्यात टाकायचं. बरं. आणि परतवून घ्यायचं चांगलं. झालं ना? बंद कर. गॅस बंद कर. आता हे सुक होईपर्यंत परतत राहायचं. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, कुठल्याही भाकरी सोबत खाऊ शकतो, छान लागतं. ओके. मुद्दा लक्षात आलेला. आता थोड्या एक साधारण 3 ते 4 मिनिटात तयार होईल. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मँगलोरियन मटन सुक्का बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेडगी मिरची, काश्मीरी मिरची, मटण, सुकं खोबरं, दालचिनी, मिरपूड, वेलची, जिरं, मेथीचे दाणे, बडीशेप, खसखस, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मटण घेऊन त्याला आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ लावून ते 1 तास मॅरिनेट करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, मिरपूड, खसखस, बडीशेप, वेलची, जिरं, मेथीचे दाणे, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची आणि सुकं खोबरं हे मिश्रण एकत्र परतून वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण परतून घ्यावं. परतलेलं मटण गरम पाण्यामध्ये घालून शिजवून घ्यावं. हे शिजवलेलं मटण एका फ्राय पॅन मध्ये काढून त्यामध्ये मसाल्याचं वाटण घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेली असणारच, पण लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ते तुम्हालाच वाचायचं आहे. त्यामुळे हस्ताक्षर जे असेल ना ते सुवाच्य असू दे, कोंबडीचे पाय नको. चला, आता आपली पुढची रेसिपी काय आहे? पोटॅटो चीज सूप. पोटॅटो चीज सूप. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? पोटॅटो, नंतर मैदा, कांदा, चीज, दूध, कोथिंबीर, मीठ आणि काळं मीठ. आता काय करायचं मला सांग. आता त्याच्यामध्ये कांदा आणि बटाटा आणि मीठ. मीठ नेहमी हाताने घालावं, म्हणजे अंदाज येतो. ओके. आणि हे वाफून घ्यायचं. ओके. हे किती वेळ वाफवायचं? बटाटा पूर्ण शिजेपर्यंत. झाकण ठेवलं म्हणजे पटकन वाफवून होईल. आणि पटकन म्हणजे फार पटकन असतं बरं का, कारण आमच्याकडे डोकं आहे.
आम्ही बिनडोक नाही आहोत, आमच्याकडे डोकं आहे. ते तिथे ठेवलं आणि हे आमचं रेडी झालं आहे ना. आणि ते तिथून आम्ही लगेच मिक्सरमधून काढलं. हा, गार झाल्यावर ते मिक्सरमधनं काढायचं. ओके. आणि मग याच्यामध्ये तयार झालं. आता हे तयार झालं. आता काय करायचं? टाकायचं याच्यामध्ये. घालू? हा. ओके. आता इथे उकळलेला त्या बाजूला आता काय ठेवायचं तुला? आता मैदा आणि दुधाचं बॅटर बनवून घ्यायचंय. आणि 2 चमचे मैदा. आता हलवायचं आणि हळू टाकायचं. ते दूध फुटत नाही. आणि मीठ थोडंसं परत घालायचं मीठ. हा. आता उकळी आली की झालं. डन. हो. आता हे सर्व करताना फक्त मिरपूड आणि चीज आणि कोथिंबीर. क्या बात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पोटॅटो चीज सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाटे, मैदा, कांदा, चीज, दूध, कोथिंबीर, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम एका पॉटमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये कांदा, बटाटा आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं आणि थंड करून मिक्सरमधून वाटून गाळून घ्यावं. फ्रातांमध्ये हे गाळलेलं मिश्रण घालून एका बाउलमध्ये दूध घेऊन त्यामध्ये 2 चमचे मैदा एकजीव करून घ्यावा. फ्रातांमध्ये हे गाळलेलं मिश्रण घालून मिश्रण उकळवून घ्यावं. एका बाउलमध्ये हे सूप काढून त्यावर मिरपूड आणि चीज घालून सूप सर्व्ह करावं. दोन्ही ग्रुपच्या रेसिपी तयार झाल्या आहेत आणि आता आपण ते खाऊन बघणार आहोत. आणि दोन्ही रेसिपीवर प्रचंड टीका करायची. म्हणजे तू हिच्या रेसिपीवर करायची आणि तू हिच्या रेसिपीवर करायची. ओके. आपण तू खाऊन बघ. तू हे खा. काय वाटतं तुला? थोडीफार ठीक आहे, एवढी पण काही खास नाही. हा, म्हणजे आउटस्टँडिंग नाही. ओके. तुला काय वाटतं? तिखट? खूप तिखट. मीठ कमी आहे, स्पाइस जास्त झालंय. स्पायसी जास्त झालंय. लिंबू थोडा पाहिजे. लिंबू? अच्छा, लिंबू पाहिजे. मीठ पण पाहिजे. मग काय आहे काय मग त्यात? काहीच नाहीये. आमच्यापेक्षा तरी म्हणजे तुम्ही खाऊ तरी शकताय, तिचे खाऊ पण करू शकत नाही. बर. साधारणपणे तुमच्या लक्षात आलं असेल की हे दोन्ही खाणेबल गोष्टी आहेत, पण काही कमी जास्त काय आहे, सुरुवातीला एकदम बनवताना थरथरतात, हो की नाही? तर कमी जास्त काहीतरी पडलं असेल, पण ह्याच्यात हे कमी, ह्याच्यात हे कमी, त्यांनी बरोबर ओळखलंय. काय कमी आहे हे ओळखणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पोपट करणे, शेंड्या लावणे, उल्लू बनवणे, या सगळ्या गोष्टी मैत्रीत चालतच असतात, पण तरीही अनकंडिशनल मैत्री करणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. की त्याच्यातून काही अपेक्षा नाहीये, फक्त हसणं, खिदळणं. दिवसभर काढाकाढा भांडणारे मित्र जेव्हा संध्याकाळी म्हणतात ना, रात गई बात गई, तर ते महत्वाचं, माझ्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. आणि असे ग्रुप तुमचेही तयार झाले असतील तर मला असं वाटतं की लगेच पेन उचला आणि आमच्याकडे लिहून पाठवा की आम्हाला असा आमचा ग्रुप आहे आणि आम्हाला असे पदार्थ बनवायचे आणि आम्हाला असं यायचंय. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. हे जे गिफ्ट्स आहे ह्याच्यात इन्स्टंट मिक्सेस आहेत, म्हणजे तुम्ही वेगवेगळे पदार्थ ह्याच्यातून पटकन बनवू शकता. ह्याचा हे असं आहे बरं का, अशी कोण आहे. याचा अर्थ काय, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत 3 स्टेपमध्ये आपल्याला छान पदार्थ बनवता येतो. झी मराठीकडून आणि आमच्या खवयीच्या संपूर्ण टीमकडून एक माझ्याकडून छोटीशी प्रेमाची भेट. आणि हे काय माहिती आहे, या गिफ्टचा ना असा लोगो आहे असा. याचा अर्थ काय, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत 3 स्टेपमध्ये आपल्याला छान पदार्थ बनवता येतो. चला आता आमची सगळ्यांची निघायची वेळ झालेली आहे. सगळ्यांनी एकदा टाटा करा. सगळ्यांनी करा बाय. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी
रहावे खावे अन खिलवावे आम्ही सारे पण काय बनवणार पहिल्यांदा? अडसराचे वाडे. आपली पहिली रेसिपी कुठली, नाव काय त्याचं? उपवासाच्या कच्च्या केळ्याची दही वडे. आम्ही सारे